नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या आपल्या पाहुण्याला पण बोलवणार आहोत, पण त्याआधी एक गोष्ट सांगतो, एक घटना, सत्य घटना. परवा असं झालं की एक नवीन लग्न झालेल्या जोडप्यामध्ये भांडण झालं, कारण तिला स्वयंपाकातलं काहीही येत नव्हतं. नवरा तिला म्हणाला, तू मला फसवतेस. तू म्हणाली होतीस की सकाळ संध्याकाळी मी स्वयंपाकघरात जाते. ती म्हणाली, मी अजिबात फसवलं नाही. तुम्ही मला लग्नाआधी काय विचारलं होतं कुचकटपणे, काय ग स्वयंपाकघरात जातेस का कधी? मी सांगितलं सकाळ संध्याकाळ जाते, पण स्वयंपाक करायला जाते का फक्त जेवण वाढून गेला जाते हे तुम्ही नाही विचारलं. नाही, हे उदाहरण द्यायचं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये वेळ मारून नेऊन होत नाही हो. तसं केलं तर फसवणूकच होते. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींची फक्त माहिती असून उपयोग नाही, तर जाण असायला लागते. नाहीतर तुम्हाला येत नसलेल्या कामासाठी इथे हजारो पर्याय आहेत. आपला आजचा पाहुणा आहे तो असा एक जाणकार आहे. म्हणजे कलाकार म्हणून त्याने फक्त स्वतःचा चेहरा आणि स्वतःचं शरीर याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर या क्षेत्रामध्ये व्यवस्थित शिक्षण घेतलं. स्वतःला अभिनेता म्हणून मर्यादित न ठेवता दिग्दर्शन, संवाद, पटकथा, कथा या सगळ्या प्रकारच्या लेखनातनं तो आपल्या पुढे वेगवेगळ्या रूपात आला आणि आज तोच कलाकार कानाचे खडे घेऊन येतोय आपल्या या मंचावर. बघूया त्याच्यामुळे इतरांनी कानाला लावलेले खडे तो पचवतोय का स्वतःच फोडतोय. आपण स्वागत करूया चिन्मय मांडलेकर यांचं. एनएसडीतून झाले जे पासआउट हो, कानाला खडाचे आज ते गेस्ट हो. त्यांचंच असतं लिखाण, त्यांचीच असते ऍक्टिंग. 2 एंट्रीमध्ये विंगेत करतो स्क्रिप्टिंग. मांडलेकर इतरांना देतात कमी संधी. इतरांना देतात कमी संधी. मांडलेकर इतरांना देतात कमी संधी. इथेच कानाला खडा लावला. ग्रेट ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. हे काय आहे, म्हणजे हे खरं आहे का? हे खरं होतं कोणी एकेकाळी, आता नाही होत तसं. म्हणजे व्हायचं असं, जेव्हा खास करून जेव्हा मालिकांसाठी संवाद लेखन करायचो तेव्हा अचानक एक फोन कॉल यायचा, 132/3 नंबरचा सीन आत्ताच लागणार आहे, प्लीज पाठव ना. अरे नाही, माझा प्रयोग सुरू नाही, पटकन एक थोडासा पटकन लिहून दे ना, 1.25 पानाचा वगैरे असं व्हायचं. तर त्या काळी असं झालेलं आहे की नाटकाचा प्रयोग चालू असताना, आणि सुदैवाने तेव्हा मी असं नाटक करत होतो, आय थिंक सुखांशी भांडतो आम्ही करत होतो, जिथे मध्ये मध्ये मला खूप गॅप्स असायच्या. सो 2 सीनच्या मध्ये बसून विंगेत मी सीन्स लिहून पाठवलेले आहेत. बरं, लेखक व्हावं म्हणून तू या क्षेत्रामध्ये आलास, कलावंत व्हावं म्हणून आलास, किंवा मुळात ते क्षेत्राकडे कसा काय ओढला गेलास? आम्ही जेव्हा लहानपणी प्रत्येकाला काही ना काहीतरी व्हावंसं वाटत असं, तुला काय व्हावंसं वाटत होतं? मी सांगू शकतो. याचं कारण आहे की NSD मध्ये जेव्हा पहिल्या वर्षाला पहिला क्लास ॲक्टिंगचा झाला, गोल करून आम्ही बसलो होतो, आणि आमच्या ज्या टीचर होत्या त्रिपुरारी शर्मा, त्यांनी आम्हाला हा पहिला प्रश्न विचारला की आयुष्यात पहिल्यांदा अभिनय करावा असं कधी वाटलं? तर आता तुम्ही जेव्हा ड्रामा स्कूलमध्ये जाताय तर तुमच्याकडनं एक इंटेलेक्च्युअल उत्तर अपेक्षित असतंच. म्हणजे त्यामुळे मग प्रत्येकाने आपल्याला काय उत्तर अपेक्षित? साधारण इंटेलेक्च्युअल म्हणजे मी माझ्या गावी नदीकिनारी बसलो होतो आणि सूर्य बुडताना दिसला, तेव्हा मला आत्मशोध लागला. इथपासून ते मी स्टेजवर गेले की मला माझ्यातली बाई सापडते वगैरे, असं ते सगळं चाललेलं होतं. तर माझ्याकडे जेव्हा मी सगळ्यात शेवटी, म्हणजे मी त्या गोलाच्या सगळ्यात शेवटी होतो, मी म्हटलं आम्ही चाळीत राहत असताना VCR भाड्याने आणायचो आणि सिनेमे बघायचो. तर मला आठवते 83 साली कुली सिनेमा आला होता. तो कुली सिनेमात अमिताभ बच्चनची एंट्री पाहिली मी, की गाडी येऊन थांबते, लोक कुली 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 करून हाक मारतात. बच्चन पुलावरनं गाडीवर उडी मारतो, मग गाडीवरनं तो प्लॅटफॉर्मवर उडी मारतो, त्याच्या खांद्यावर एक ससाणा असतो आणि तो धावायला सुरुवात करतो. म्हणजे ते बघून मला वाटलं होतं की आपल्याला ॲक्टर व्हायचं आहे आयुष्यात, कारण जर कुली एवढा ग्लॅमरस असू शकतो तर आपल्याला हे करायचं आहे आयुष्यात. आता ते माझं उत्तर ऐकल्यानंतर माझ्यावर तेव्हा असं शिक्का बसलं होतं की याचं काही होऊ शकत नाही. तिथेच खरं मी पहिला कानाला खडा लावला की इथून पुढे ड्रामा स्कूलमध्ये इंटेलेक्च्युअल उत्तरं द्यायची, ती खोटी असली तरी चालली. बालपण तुझं कुठे गेलं? गिरगाव. शाळा? सेंट सेबॅस्टियन गोवन हायस्कूल. बर बर. मग शाळेत असताना कधी आपण अभिनय करावा वगैरे असं काही? नाही.
फक्त आमच्या लहानपणी आमच्या गल्लीत शिवजयंती जोरदार साजरी व्हायची. फॅन्सी ड्रेस स्पर्धा असायच्या आणि ती खरं तर मुलांच्या हौशीपेक्षा पालकांचीच हौस जास्त असायची की ह्याला नटवा, ह्याला वाक्य लिहून द्या आणि मग तो बोलेल जाऊन. तर माझे आजोबा ते म्हणजे माझ्या आईचे वडील, त्यांना फार खोड होती की ते मला अत्यंत क्लिष्ट आणि कठीण वाक्य लिहून द्यायचे जे मला कधीच बोलता आली नाही. त्यामुळे आपण अभिनेते होऊ शकूया तर तिथेच कॉन्फिडन्स उडाला होता माझा पहिला. आणि एकदा महाभारत सिरियल जोरदार जेव्हा होती तेव्हा असं ठरलं की ह्याला भीष्माचा फॅन्सी ड्रेस करूया आपण. आणि ते आमच्या शाळेत होतं आणि आमची शाळा कॉन्व्हेंट. तर डायलॉग कुठला द्यायचा तर भीष्म प्रतिज्ञा जेव्हा त्यांनी केली की मी लग्न करणार नाही अमुक अमुक अमुक, तो डायलॉग दिला. त्यामुळे दाढी बिडी काहीच नव्हती, तो तरुण होता ना भीष्म प्रतिज्ञा करताना. तर मला बक्षीस दिलं नाही कारण त्या आमच्या बाई म्हणाल्या की नो यू वर गुड बट वेअर वॉज दॅट बियर्ड अँड एव्हरीथिंग. भीष्म हॅज सपोज टू हॅव बियर्ड ना. तर म्हटलं अहो ती प्रतिज्ञा त्यांनी केली आणि त्याच्यात आयुष्यात काही झालं नाही म्हणून दाढी वाढवायला लागली नंतर त्याला. काय झालं त्या बाईनं पटलं का प्रतिज्ञा? नाही असं काही मला बक्षीस वगैरे काहीच मिळालं नाही. पण त्यामुळे शाळेत असताना अभिनय किंवा काहीच म्हणजे रादर शाळेत असताना मागच्या बाकावर बसून हुटिंग करणे हे एकमेव कार्य. घरातल्या कोणाचा अभिनयाशी काही संबंध होता का? दुरान्वय नाही? दुरान्वय नाही म्हणजे असं म्हणतात. आता मी माझ्या आईला फार काळ बघू शकलो नाही, मी 3-3.5 वर्षाचा असताना ती गेली. पण असं म्हणतात की तिला आवड होती फार ह्या सगळ्यांची आणि ती आकाशवाणीवरनं ज्या संस्कृतमध्ये ज्या श्रुतिका सादर व्हायच्या त्याच्यात ती भाग घ्यायची कारण तिचं संस्कृत खूप चांगलं होतं. सो मे बी तिथून थोडंसं आलं असेल असं वाटतं मला. मग कुठल्या क्षणाला तुला असं वाटलं की नाही आपल्याला अभिनेता व्हायचं नाही, NSDलाच जायचं असं का वाटलं? दुसरे कुठले मार्ग नव्हते का तुझ्याकडे की आपण इंजिनियर व्हावं किंवा वकील व्हावं किंवा? मला असं वाटलं होतं की आपण वकील झालं पाहिजे कारण माझी आई वकील होती आणि मला मी जर नसतो अभिनेता झालो तर मी लॉ शिकू शकलो असतो कारण तेवढं एक शिक्षण मला जमलं असतं. कारण बाकी साधारण SY BComला वगैरे जाईपर्यंत माझी श्रद्धा उडाली होती कम्प्लिटली शिक्षणावरनं पूर्णतः. पण NSDला जायचं तर ग्रॅज्युएट होणं कंपल्सरी होतं. त्यामुळे म्हणजे मी माझे TYचे पेपर अक्षरशः असे लिहिलेले आहेत अकाउंटन्सीचे वगैरे की आता एवढ्यात आपण पास होऊ शकतो तर कशाला पुढचा पेपर लिहिण्यात अजून पाऊण तास वाया घालवा, त्यापेक्षा शानला जाऊन सिनेमा बघू असं म्हणून मी उठलेलो आहे माझ्या पेपर्सवर. म्हणजे भरल्या ताटावरून उठतात तसं भरल्या पेपरवर उठून. पण तोपर्यंत त्यामुळे श्रद्धा ती कम्प्लीटच उडाली होती. पण श्रद्धा का उडाली? काही विषय नावडते होते, काही आवडते होते असं होतं? एक तर आमचं डहाणूकर महाविद्यालय जे महाविद्यालय आहे तिथे 2 प्रकारची माणसं त्यावेळेला असायची. एक तर खूप सिन्सिअर ज्यांना 90% 95% वगैरे मिळाले. म्हणजे पुष्कर श्रोत्री वगैरे होता? हो, कॉलेज ते नाही टक्क्याचं नाही म्हणत कॉलेज. पुष्कर हे श्रोत्री हे सुपर सिनियर आमचे. म्हणजे मी आय थिंक FYJCला 11वीला असताना पुष्कर MCom Part 2ला होता. इतका सिनियर पुष्कर, समीर चौगुले असे सगळे आमचे दैदिप्यमान सिनियर्स आहेत कारण म्हणजे मोठी परंपरा आहे डहाणूकरची. त्यामुळे कॉलेजमध्ये असेपर्यंत मला एक टॅक्सेशन, बिझनेस लॉ. पण मग आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये काय केलीस? हो मी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत विश्वास सोनींच्या दिग्दर्शनाखाली एकांकिकांमध्ये कामं केली आणि त्याच्यात मला आम्ही आहोत महाराज हे एक वाक्य बोलण्याची संधी मिळाली होती. मी आहे महाराज पण नाही, आम्ही आहोत महाराज. कारण विश्वासची नाटकं ज्यांना माहिती आहेत ते भरपूर मॉब आणि त्याच्यामध्ये खूप सारी लोक, डहाणूकरचे 45, डहाणूकरचे 50 वगैरे. तर त्या 50 मध्ये एक मी नेहमीच असायचो. कॉलेजमध्ये जेमतेम लिहिता येत होतं म्हणजे अभ्यास निश्चितच कमी असणार. मग उरलेल्या वेळात काय काय करायचं? किस्से काय? पिक्चर बघणे, टाइमपास करणे, कुठेतरी बोकाळणे, एवढंच केलं कॉलेजमध्ये असताना. म्हणजे कॉलेजची 5 वर्ष मी काहीतरी ध्येयाने झपाटून वगैरे. फक्त त्याच्यामध्ये मी फर्स्ट इयर BComला असताना एक वर्कशॉप केलं जे कीर्ती कॉलेजमध्ये झालं होतं. संवेदना नावाच्या एका ग्रुपने एक वर्कशॉप ठेवलं होतं. त्यात निर्मल पांडे यांनी एक सेशन घेतलं आणि तेव्हा मला पहिल्यांदा राष्ट्रीय नाट्य विद्यालय नावाचं एक काहीतरी एक संस्था आहे आणि असं तेव्हा माहीत झालं. हे तेव्हा मला कळलं. तेव्हा माझं वय होतं 16 वर्षाचं, 16-17 वर्षाचं. आणि तेव्हा मग मी असं म्हटलं की जर अशी संस्था असेल तर आपण गेलं पाहिजे तिकडे. आणि माझ्या हातात 2 वर्ष होती कारण ग्रॅज्युएशन कंपल्सरी असल्यामुळे TY नंतरच परीक्षा देता येणार होती NSDची. तर ती 2 वर्ष, शेवटचं वर्ष रादर मी सकाळी कॉलेजला जायचो, पहिलं लेक्चर बसायचो, तिथून निघायचो, मी ट्रेन पकडून NCPAला जायचो. तेव्हा NCPAमध्ये चेतन असायचा, चेतन दाता. आणि मग चेतनच्या गायडन्स खाली खूप की तू हे नाटक वाच, तू ही तयारी कर, असं ते शेवटचं 1 वर्ष तर मी फक्त NSDला आपल्याला अपिअर व्हायचं आहे म्हणून तयारी करत होतो. कॉलेज हे केवळ नाममात्र होतं त्यावेळेला. त्याच्यानंतर मी इमिजिएट परीक्षा दिली आणि माझं पहिल्याच अटेम्प्टला सिलेक्शन झालं NSDला.
त्यामुळे मग काही प्रश्नच उरला नाही की दुसरे काही मार्ग आपण बघूया. सो आय वेंट टू NSD आफ्टर दॅट. मग इथे आल्यानंतर कशी काय सुरुवात झाली पुढे? इथे आल्यानंतर मी जेव्हा गेलो तेव्हा आभाळमाया नावाची दैनंदिन मालिका पहिलं पर्व नुकतंच सुरू झालं होतं. त्यामुळे मराठी नट रोज उठून शूटिंगला जातात हे मला माहितीच नव्हतं आधी. कारण आपले तेव्हाचे सगळे मोठमोठे नटसुद्धा नाटकात काम करायचे आणि मग कुठेतरी नोकरी वगैरे करायचे किंवा मग ज्यांची सिनेमात चांगली करिअर झाली होती ती अशी काही मोजकी उदाहरणं होती. पण मी आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मराठी दैनंदिन मालिका हे एक वेगळं एक दालनच उघडलं होतं तोपर्यंत. म्हणजे रोज लोक शूटिंगला जात होती. मी संक्रमण, एस्सेल वगैरे ही नावं तेव्हा अशी कानावर पडत होती. झी मराठीची पहिली दैनंदिन मालिका होती. आभाळमाया. आणि मी आलो तेव्हा पर्व दुसरं सुरू होतं इनफॅक्ट जेव्हा मी परत आलो NSDवरनं तेव्हा. आणि आपण जेव्हा असं ड्रामा स्कूलला वगैरे तर एक असं एक हे असतं की मैं टेलिव्हिजन नहीं करूंगा, मैं सिर्फ फिल्म के लिए बनाऊं, मैं सिर्फ फिल्म करूंगा. आणि साधारण एक पहिले 10 दिवस धक्के खाल्ल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आहे का रे कुठे ऑडिशन काय आहे चालू आहे मराठी सिरियल कुठे काय. आणि माझ्या सुदैवाने मला वादळवाटच्या ऑडिशनसाठी तेव्हा बोलवण्यात आलं आणि मी जाऊन ती ऑडिशन दिली. आणि त्याच्यानंतर मग मराठी मालिका आणि सिनेमाला पर्याय नाही म्हणून मालिका करा असं नाही. माझं जेन्युइन प्रेम आहे मालिकांवर. मला आवडतात मालिका करायला. त्याच्यानंतर मग मालिकांची सुरुवात झाली. पण माझा प्रॉब्लेम असा झाला, माझं कास्टिंग झालं वादळवाटमध्ये आणि माझा रोल होता सुबोध बरोबर, भावेबरोबर. आणि भावे त्यावेळेला खूप बिझी होता. भावे त्यावेळेला एकाच वेळेला 3-3, 4-4 मालिका करत होता. त्यामुळे भावेच्या डेट्स नाहीत म्हणून आमचा ट्रॅक पुढे 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 जात होता. मग मी ते जे असतात ना नवरे ज्यांचं लग्न होतं पण बायको माहेरीच असते आणि ते नोकरीसाठी लग्न करून दुसऱ्याच दिवशी दुबईला वगैरे गेलेले असतात तशी अवस्था झाली माझी की कास्टिंग झालेलं आहे, आपल्याला रोल मिळालेला आहे पण शूटिंग सुरू होत नाही आहे. म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं सप्टेंबरमध्ये, माझं पहिलं शूटिंग झालं एप्रिल महिन्यात. तर आता तोपर्यंत बसून बसून करायचं काय म्हणून मग मी एक सोलो परफॉर्मन्स केला. मग तो अभय परांजपेंनी पाहिला. मग ते म्हणाले तू लिहू शकतोस बरं, मग लिहित का नाहीस. आणि म्हटलं चला आता काहीच नाही तर टाइमपास करण्यासाठी म्हणून लिहू. आणि असं करून ते लिखाणाची सुरुवात झाली. त्यातनं वादळवाट हीच पहिली सिरियल माझी लिखाणाची पण लेखक म्हणून. मग ह्या सगळ्यामध्ये इथेही तुला परत काय कॉलेजपासून तू म्हणतो शाळेपासून इथेही 2 पर्याय होते. हो कायम पर्याय 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 पर्याय. मग प्रेमात पडताना किती पर्याय होते? वेल खऱ्या अर्थाने ॲक्च्युली प्रेमात जेव्हा पडलो तेव्हा एका ब्रेकअपमधनं बाहेर आलो होतो मी. आणि तेव्हा ऑर्कुट आणि हे सगळं नुकतं सोशल होतं. रादर माझ्या बायकोची आणि माझी जी लव्ह स्टोरी आहे ही ऑनलाईन लव्ह स्टोरी आहे खरं तर. आम्ही अनेक महिने एकमेकांना पाहिलंच नव्हतं आणि आम्ही एकमेकांशी चॅट करत होतो. आणि त्यातूनच कदाचित आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो एकमेकांना तेव्हा आम्ही प्रेमात पडलेलो होतो एकमेकांच्या. आणि मी तिसऱ्या भेटीत तिला विचारलं होतं लग्न करशील का, कारण तोपर्यंत तिशी आली होती माझी. म्हटलं आत्ताच अभि नाही तो कभी नाही, कारण ह्याच्यानंतर अजून इकडचे 3 केस पिकले तर ती रिजेक्ट करेल आपल्याला. म्हणून मग मी तेव्हाच काय ते विचारून टाकलं आणि सुदैवाने ती हो म्हणालीच. त्यामुळे मग पर्याय नव्हता मग लग्न करण्याशिवाय. पण म्हणजे काय वाटतं तुला, मनापासून म्हणाली का तुझ्या लेखनावर भाळली का काय? नाही, तिने माझं फारसं काम बघितलं नव्हतं कारण तेव्हा ती नोकरी करायची आणि तिच्या शिफ्ट ड्युटीज असायच्या. तर जी माझी मालिका गाजल्या खूप असंभव किंवा वादळवाट हे तिने पाहिलंच नव्हतं काम माझं विशेष. म्हणजे येता जाता बघितलं होतं फक्त की हां ठीक आहे कोणतरी असा. कारण बरं वादळवाटमध्ये मी सुबोध भावे बरोबर होतो आणि आजही माझ्या बायकोचं असं म्हणणं आहे की सुबोध भावे. त्यामुळे तिथे काहीच पर्याय नव्हता म्हणजे तिथे. आणि वादळवाटमध्ये मी किशोर कदम सरांबरोबर होतो आणि त्यांचं ते तिथे काय अडचण आहे? नाही ते किशोर कदम सर हे नुसते किशोर कदम सर नाहीत, ते सौमित्र आहेत. आणि आमच्या ज्या सौ आहेत त्या कवितांच्या त्यांना फार म्हणजे त्या शौकीन आहेत भयंकर. आणि किशोर सरांचा जो कविता संग्रह जो आहे तो आजही आमच्या घरी त्याची पारायणं होतात. पण समहाव तिला काहीतरी दिसलं असेल माझ्यात. हे सगळं खरं सांगतोयस का? कारण आपण नाहीतर खातर जमा करण्यासाठी आपण बायकोला बोलू शकतो. इथे हो आली आहे. नमस्कार. काय असं पाहिलंस तू याच्यात, काय गुण?
लग्नाला 10 वर्ष झाली आता, त्यामुळे कालच झाली. आणि हा नाही हे काही तसं 30-35 नाही, माझ्या आईबाबांना तो खूप आवडायचा. हा आई बाबा त्याच्या सगळ्या सिरियल्स खूप निष्ठेने बघायचे, एस्पेशली वादळवाट. आणि असंभव म्हणजे, आणि आदिपश नावाचं एक प्रायोगिक नाटक चिन्मयने केलेलं डिरेक्ट, त्यासाठी आय थिंक यू हॅड गॉट अन अवॉर्ड ऑल्सो ना. तर आई बाबा त्याचे खूप फॅन होते आणि घरी खूप कौतुक. मी त्याचं काहीच काम बघितलं नव्हतं आणि आई बाबा म्हणायचे, आणि बहीण म्हणायची की तो काय मस्त आहे ग, तो समशेर, तो शिरा काय मस्त आहे. असं एकदा ओझरतं बघितलेलं. आणि मग असंभव मधनंच कधीतरी फॉलो करू लागलेले मी. आणि असंभवचं त्याचं लेखन, मी त्याच्या लेखनाच्या जास्त प्रेमात पडले असं मला वाटतं. तू काय करतेस? मी हाऊसवाईफ आहे आणि मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर आहे. ओके. वाईल्ड लाईफ Wildlife फोटो photography. करतात बाई, सिंहांचे, वाघांचे. मग हा कुठल्या प्राण्यासारखा वाटतो तुला? नाही, तो शांत डॉल्फिन सारखा आहे, आपला आपला पोहत राहतो, कोणालाही त्रास न देता. ते ऑनलाईन म्हणजे काय, कसं काय? मी एका डॉक्युमेंटरीवरती काम करत होते अबाउट विमेन एम्पॉवरमेंट, सायलेंट क्राईज नावाची, आणि ती इंग्लिशमध्ये लिहिलेली मी. आणि असं काहीतरी झालं आणि थोडं बजेट कमी पडू लागलं. सो मग टीमनी असा निर्णय घेतला की आता मराठीत आपण ती शूट करूयात. बरं, माझं मराठी काय फार असं म्हणजे लिहू नाही शकत मी, म्हणजे असं पूर्ण जसं मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं. सो त्याची एक खूप मोठी फॅन पुण्यात राहते आणि ती माझी मैत्रीण आहे. तर मी तिला एकदा असं बोलत होते की काय कसं करायचं ना मृणाला, तर हे मी कसं ट्रान्सलेट करतो. शी सेड एक फार गुणी लेखक आहे चिन्मय मांडलेकर. म्हणलं या, आय हॅव हर्ड द नेम. तर मग तू त्याला पाठव ना ते, आणि मग त्यांना रिक्वेस्ट कर, ते कदाचित करतील असं म्हणून मी त्याला पाठवलं. त्याचा नंबर मला आठवत, तिनेच बहुतेक दिला. आणि पाठवल्यावरती त्यांनी वाचलं वगैरे आणि फोन केला मी की काय सर तुम्हाला कसं वाटलं. तर तो असं म्हणाला, हा ठीक आहे, काही विशेष नाही आहे फार हे. तुला अरे किती उद्धट माणूस आहे हा, म्हणजे मन राखायला देखील छान लिहिले असं म्हणत नाही येतो. आणि मग तशी ती बोलणी सुरू झाली की आता हां मग हे ते, मग ते थोडं थोडं ते डॉक्युमेंटरीवरनं थोडं पर्सनलवरती. डॉक्युमेंटरी झालीच ती झालीच नाही. डायरेक्ट लग्नाची कॅसेटच झाली, डॉक्युमेंटरी झालीच नाही आजपर्यंत. आणि दुसऱ्या भेटीत त्याला मी घरी जेवायला बोलवलेलं, आणि त्याला मासे खूप आवडतात आणि मी बरे बनवते, आणि त्याला बोंबील खूप आवडतात. म्हणून मी म्हणाले चला ह्याला इम्प्रेस करायला बोंबील बनवूयात आपण. आणि ते मी बनवले आणि ते कच्चे राहिले, पण त्यांनी ते खाल्ले जसं कच्चं वाटलं होतं तुला तसं. आणि त्यांनी ते खाल्ले. आणि मग त्या रात्री त्यांनी मला विचारलं की लग्न करशील काय. म्हणलं अरे बापरे, ह्याच्यापेक्षा कच्चे बोंबील जर इतके बरे बनवू शकतात तर ती पक्के चांगले छान बोंबील तर ती बनवली. आणि हा माझा निर्णय, म्हणजे ती उत्तम जेवण बनवते. पण मग त्यांनी विचारलं, मी हो म्हणाले, आई बाबा हो म्हणाले, आणि मग झालं. म्हणजे काय विरोध काय ड्रामा नाही, काही ड्रामा नाही. ड्रामा नाही काही. नाही ड्रामा, कारण बाकी आयुष्यात इतका ड्रामा आपण करत असतो की आता गंमत सांगतो तुम्हाला. जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं, आय थिंक साखरपुडा नव्हतं झाला तेव्हा, आणि तेव्हा अवघाची संसार नावाची मालिका मी लिहित होतो. हर्षवर्धन भोसले हे त्यातलं प्रमुख पात्र. तर हिच्या वडिलांनी एकदा मला असं एक गपचूप बाजूला घेऊन असं, ते जे तुम्ही ते हर्षवर्धन भोसले ते लिहिता ते तुमचे स्वतःचे विचार आहेत, कारण हर्षवर्धन भोसले हा अनेक बायकांबरोबर त्याचे संबंध आणि असा तो प्रसादो जो जे कॅरेक्टर करायचा. नाही, तुम्ही लेखक आहात म्हणून तुम्हाला ते तुमचे स्वतः तुम्हाला तुमचे हे विचार आहेत की ते तुम्हाला असं सांगितलं जातं. तर खरं उत्तर दिलं तू? हो, मी अत्यंत खरं उत्तर दिलं की ते माझं स्वतःचं नाही आहे. मला सांगितलं जातं, मला सांगतात असं लिही, आणि म्हणून मी ते तसं लिहितो. या 10 वर्षात काय कानाला खडे आहेत? अरे बापरे, अरे नको, एवढं नको. चिन्मय खूप विसरतो. तो प्रचंड विसराळू आहे. मी इतका विसरणारा माणूसच बघितला नाही आहे. हे मला माहीत होतं की साधारण आपण ऐकतो ना लेखक थोडे असतात ॲब्सेंट माइंडेड, तर ते मी थोडं केलेलं ॲक्सेप्ट. पण गेल्या 2-3 वर्षात त्यांनी इतके किस्से करून ठेवलेत विसरण्याचे त्याच्या, आणि मग ती तो खूप गडबड करतो. आणि मग तो फ्लाईट बुकिंग वगैरे असं विसरतो. म्हणजे एक किस्सा सांगते तुम्हाला. मी माझ्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या एक्सकर्शनसाठी बेरा नावाचं एक गाव आहे राजस्थानमध्ये, लेपर्ड्ससाठी मी, तो आणि माझ्या मुलीला मी पहिल्यांदा घेऊन चाललेले. आणि उदयपूरपर्यंत फ्लाईट, उदयपूरवरनं बाय कार. सकाळी किती 5ची फ्लाईट, 5:30ची 5:30ची फ्लाईट. आम्ही गेलो एअरपोर्टला
आणि बोर्डिंग पाससाठी दिलं सगळं ते हे आणि काहीतरी गडबड सुरू आहे तिकडे. मला कळलं की काहीतरी ठीक नाही, चर्चा सुरू झाली, काहीतरी दिसत नाही त्यांना किंवा काय. मी थोड्या वेळाने विचारलं काय चाललंय. तो म्हणत आहे मॅडम तुमचं आणि तुमच्या हजबंडचं मला PNR नंबर दिसतो इकडे, पण फॉर सम रिझन तुमच्या बेबीचा दिसतच नाही आहे. म्हणलं बरं असेल काहीतरी. आय पेशंटली वेटेड. ती बाई आपली करते काहीच दिसेना. आता 15 मिनटं उलटून गेलेली, मी चिडू लागलेले, त्या बाईला झापू लागलेले सगळं. तेवढ्यात तिची सिनियर तिकडनं पास होत होती आणि तिने तो केऑस बघून ती थांबली आणि म्हणाली काय झालं. तर तिने काय सांगितलं, ती सिनियर काहीतरी चेक करू लागली. मग 2 मिनिटांनी ती सिनियर म्हणाली झालंय असं, आणि हे सगळं 2017 घडत होतं, 2017 ऑक्टोबरमध्ये. तर ती म्हणाली झालंय असं की तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं तिकीट आजचं 2017चं आहे, पण तुमच्या बाळाचं तिकीट फेब्रुवारी 2018चं आहे. आणि रिटर्न तिकीट्सही होती. तर मी उगीच आता काय विचारणार म्हणलं, आणि मग येतानाचं परतचं 3 दिवसांनी 2018च आहे तिचं. तर ह्यांनी आमचं 2017 आणि इराचं 2018 का केलं हे मला माहिती नाही. हां, आणि मग त्यामुळं टेन्शन, आणि बाळाचंच तिकीट, त्यामुळे एक जण गेला एक जण राहिला असं काहीच करता येत नाही. पण लकीली आमच्या फ्लाईटमध्ये देवर वर सम सीट्स, इरा कुड बी अकोमोडेटेड, आणि मग ते तसं झालं. असं त्यांनी खूप केलेले. खूप फास्टर फेण्याला आम्हाला घेऊन गेला एकदा. फास्टर फेणे अगदी म्हणजे हाऊसफुल वगैरे तेव्हा सुरू होता, आणि बाबांना मी घेऊन गेले बरोबर, मुलांना, आणि ह्याचाच आग्रह, मुलांनी फास्टर फेणे बघितलाच पाहिजे वगैरे. आणि 31 तारखेचा शो आहे म्हणून आम्ही 31 तारखेला गेलो, बसलो मस्त. आणि एक हळूच हाऊसफुल शो. एक आजोबा आले आणि म्हणाले तुम्ही आमच्या सीट्सवर बसलात का. तर हाच उठला, असं कसं, ह्या आमच्या सीट्स आहेत वगैरे, हे बघा. तर तो गार्ड आला आणि तो म्हणाला सर हे तिकीट कालचं आहे. तर त्यांनी 30 तारखेची तिकीटं काढलेली आणि आम्हाला 31 तारखेला दाखवायला घेऊन गेलेला. असं हा खूप करतो. तर मी कानाला खडा असा लावलेला आहे की कुठच्याही पद्धतीचं बुकिंग या माणसावर सोडायचं नाही परत कधीच. कारण ते आज उद्या काल 3 वर्षानंतर कधीचही असू शकतं. एवढं होऊनही 10 वर्ष संसार टिकलाय. काही उत्तरच नाही माझ्याकडे. मला असं नक्की वाटतं की लग्नाची पत्रिका तू छापायला दिली नसणार. तुझ्या बाजूने काहीतरी असेल एवढं का नाही. नाही ऍक्च्युली तसं परफेक्ट आहे फार. हाच प्रॉब्लेम झालाय माझा नेमका. नाही बोल. काम चोख म्हणजे तिला साधारण आमच्या घरी आम्ही जेव्हा बाहेर जाणार असू त्याच्या आधी नेहाची तयारी बघण्यासारखी असते. म्हणजे एकतर ती जवळजवळ एक्सेल शीट बनवते एक सगळी, काय न्यायचं, कुठले कपडे, काय अमुक तमुक. माझं पॅकिंग म्हणजे कुठली बॅग, म्हणजे 8:30ची ट्रेन असेल तर मी 7:30 वाजता बॅग कुठली नेऊ इथपासून माझी सुरुवात असते. मग मी आपले चल तट टाकून, आणि मग नेमकं तिथे गेल्यावर अगं टूथपेस्ट आणायची विसरलोय. मग फिल्मचं शूट असेल तर बाजूच्यांचे दरवाजे ठोकून ते टूथपेस्ट असेल तर द्या ना वगैरे, असं ते माझं सगळं होतं. पण तिचं तसं नसतं, फारच मेटॅक्युलेस, आणि मला हे काहीच जमत नाही. त्यामुळे तिच्या बाबतीत तसं काही नाही आहे खरं तर. कानाला खडा मी लावावा म्हणजे मी कानाला खडा 2-3 गोष्टींच्या बाबतीत लावतो की आपलं 1 पैशाचं चुकलं जरी असेल तरी आपण 5 रुपयाची माफी मागावी, हे माझं धोरण पहिल्यापासून. आज मी तुला इथे कानाला खडासाठी बोलवलंय का सुखी संसाराची 16 सूत्र ज्ञान आज प्रेक्षकांना मिळणार आहे. तिला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे ती, तिला प्राण्यांची निश्चित आवड आहे. तुला प्राण्यांची कितपत आवड आहे. मला खूप आवड आहे प्राण्यांची. कुठल्या प्राण्याला घाबरतोस. उंदराला. तो एकमेव प्राणी आहे ज्याला मी घाबरतो. म्हणजे मला घाबरतोपेक्षा मला कसं तरीच होतं उंदीर दिसला की. मला समहाव उंदीर झेपत नाही. म्हणजे पाल, झुरळ, साप. आता आम्ही गिरला गेलो होतो, साधारण एवढ्या अंतरावरून सिंह, वाघ सगळं झालं बघून, पण उंदीर झेपत नाही मला. गंमत म्हणजे सर तो भरली वांगी खात नाही. त्याचं लॉजिक असं आहे, तो म्हणतो ते वांग आणि त्या वांग्याचा तो जसा देठ असतो ते मला उंदीर आणि उंदराच्या शेपटीसारखं दिसतं, म्हणून तो भरली वांगी खातच नाही.
आमच्या घरी भरलं वांग, वांग्याचे काप द्या, भरीत द्या, सोडे वांगी द्या. भरलं वांग नाही कारण ते उंदरासारखं दिसतं. मग तसं मग कारलं पण छोट्या मगरीसारखं दिसतं. मगर चालेल ना, मगरी बरोबर आपल्याला काही इश्यूज नाहीये. मग तू लिहितोस कशावरती? हा, लेखन करतोस कशावरती? लॅपटॉपवर. पण मग त्याला माऊस असतो ना. नाही मग तो लेखक म्हणजे त्यात परत नाट्यलेखक, सिनेमाचा कथा, पटकथा, संवाद, मालिकांचं लेखन, मालिकांमध्ये काम, म्हणजे एकंदरीत 6 ते 7 प्रकारांनी आपल्याला त्रास दिला जाऊ शकतो. नाही का? शिवाय फसवल्या जाण्याच्या शक्यता तितक्याच वाढतात. हो, कोणी पैसे देतो, कोणी देत नाही, कोणी वेळेवर देतो, कोणी देतच नाही, कोणी दिले असं सांगतो तरी देत नाही. मालिकांचे दिवस चुकीचे काय जे काय होऊ शकेल सगळं होतं, सगळं. असे किती खडे कानाला लावलेस आणि त्यातून कसा काय तू एक 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 निर्णय घेत गेलास? ते खडे जर मी असे कानातनं काढले तर खुळखुळा तयार होईल. इतके खडे आहेत ते. मला एक गोष्ट कळली की तुम्हाला जर नकार द्यायचा असेल एखाद्या माणसाला तर त्याला खरं कारण सांगून नकार द्या. त्याला जर तुम्ही नकार देताना आउट ऑफ पोलाइटनेस जर तुम्ही त्याला एखादं खोटं कारण सांगितलं तर तुम्ही अडकू शकता. माझ्या बाबतीत रिसेंटली जे झालं, एक सिनेमा आला जो मला अजिबातच करायचा नव्हता आणि मी जेव्हा त्यांना नकार दिला, नकार देण्यासाठी त्यांचा फोन जेव्हा आला तेव्हा मी म्हटलं की नाही हो, म्हटलं काय सांगूया, मी पैसे जास्त सांगितले, खूप पैसे सांगितले. ते म्हणाले देतो. माझी विकेटच पडली. म्हणजे ते ह्याच्यावर काय बोलणार. आणि त्याच्यानंतर मी सिनेमा करावा लागला, मला काही पर्यायच नव्हता माझ्याकडे. मी शक्यतो फार कमी चित्रपट असे केलेत सुदैवानं ज्याच्या बाबतीत लोकांना सांगावं लागतं की नाही बघितलं तरी चालेल. या व्यवसायात तुझे मित्र कोण आहेत? मित्र बरोबरचे थोडे सिनियर असे कोण कोण असतात? संतोष आहे जुवेकर, प्रसाद ओक आहे, जित्या जोशी आहे, अवधूत आहे. माझा एक खूप जवळचा मित्र जो आता आपल्यात नाही आहे, राजीव पाटील. अशी खूप लोक आहेत. डॉक्टर ओक, डॉक्टर गिरीश ओक यांच्यासारखा सहकलाकार. म्हणजे तुम्हाला तर माहिती, तुम्ही की नाटकं तुम्ही 4-5 नाटकं केल्या मी एकत्र. अत्यंत जपतात सहकलाकाराला आणि स्टेजवर कुठल्याही क्षणी ते तुमची फिरकी सुद्धा घेऊ शकतात. आणि त्याच्या व्यवस्थितपणाचा त्रास होतो. त्रास अत्यंत त्रास. म्हणजे त्यांच्या इतका ऑर्गनाइज्ड माणूस मी माझ्या आयुष्यात नाही पाहिला. अजून एक मित्र आहे प्रियदर्शन जाधव. अरे दर्शन, काय म्हणायचंय? चिन्मय आणि मी एका नाटकात काम केलं, जे नाटक मी डिरेक्ट केलं होतं. मधुरा वेलणकर, मी आणि चिन्मय काम करत होतो. मिस्टर अँड मिसेस त्या नाटकाचं नाव. आमच्या नाटकात शेखर रोडे नावाचे बॅकस्टेजला काम करणारे एक गृहस्थ आहेत. त्यांचं काम आहे तिसऱ्या बेलची वेळ झाली की यायची, बेल द्यायची आणि आत निघून जायचे. तर त्यांची सवय अशी होती की ते चालत यायचे, चप्पल काढायचे, बेल वाजवायचे, निघून जायचे. आणि चिन्मयचा असा लॅविश फ्लॅट दाखवलेला आहे आणि छान असं सजलेलं घर आहे. आणि इतकं सगळं छान घर असताना 3rd बेलच्या आधी ते शेखर रोडे आले. त्यांनी चप्पल काढली, त्यांनी बेल वाजवली, 3rd बेल झाली आणि ते बेल घेऊन विंगेत गेले. चप्पल मात्र तिकडे स्टेजवर तशीच राहिली. तर एवढ्या मोठ्या लॅविश घरात आणि नाटकाच्या सुरुवातीला जशी समोर लोकांना ठळकपणे कशी एक चप्पल दिसत होती, माझ्यामध्ये तो अख्खा सीन समोर ती चप्पल तशीच पडून होती. कारण काय करणार आहे, अत्यंत मोठ्या फ्लॅटच्या मध्यभागी कोणीतरी चपला ठेवलं तर त्यावर बोलणार तरी काय. आणि नाटक थोडंसं गंभीर प्रकृतीचं होतं. असा एक किस्सा घडला, त्यामुळे मला असं वाटतं चिन्मयने कानाला खडा लावला असेल की बॅकस्टेजवाले चप्पल घालून आले की कदाचित बेल वाजवल्यानंतर तो 10 वेळा विचार करत असेल सगळ्यांनी आपापल्या चपला घातल्यात ना. असा एक छोटासा किस्सा आहे. आपले जे नाटकाचे बॅकस्टेजवाले आहेत ना, मनाने फार चांगली असतात ती माणसं. त्यांना फार उत्साह असतो काम करायचा. पण ह्यानी कधी राग येतो का, कधी तोल जातो का? म्हणजे मी काम करताना माझा जायचा बाबा, माझा नाही भयंकर जायचा. माझा तोल जातो कधी, जेव्हा स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे प्रेक्षक फोन बंद करायचा विसरतात किंवा ते नाटकाला येताना आता आपण नाटकाला आलोय तर आपल्या मुलांना बागडायला सोडून द्या म्हणून तेव्हा माझा तोल नक्की जातो. त्यातला एखादा अनुभव? मुंबईच्या यशवंतमध्ये झालेला किस्सा आहे. प्रयोग सुरू होता नाटकाचा. एक माणूस पहिल्या रांगेत त्याचा फोन वाजवला. त्याने तो खिशातनं काढला, त्याने तो ऑन केला आणि तो ते नाटकाला आलोय, ते काय सुखांची बांटो बिंटो ते काहीतरी त्याला आलं. हे सगळं मला ऐकू येते स्टेजवर. नाही ते
नाही ऐका ना माझं ते मी बोलून घेतले साहेबांशी. तुम्ही उद्या सकाळी 10:30ला त्यांना भेटा. हे त्याने सुरू केलं तिथेच. त्याच्यावर मी थांबलो, डॉक्टरही थांबले आणि मी असं हाताची घडी घालून त्यांच्याकडे एकटक बघत होतो आणि ते असं नाही ऐका ना माझं, तुम्ही 10:30ला असं केलं त्यांनी. आणि त्याच्यावर मी हां ओके हां करतो नंतर करतो. हां नाही हां ते झाले सगळे कामं झाले. हो मी म्हणायला सांगितलं. ओके चला बाय. हां मी संपलो. मला म्हणजे मी काय रिॲक्ट व्हावं तेच मला ते कळेल. आपलं सगळं प्रशिक्षण वगैरे सगळं त्यामुळे असे खूप अनुभव येतातच. आणि जेव्हा खास करून हल्ली आपण नाटक ही गोष्ट जेव्हा करतोय, लोक ऑलरेडी खूप डिस्टर्ब्ड आणि म्हणजे ब्लॅकआउटमध्ये सुद्धा लोक व्हॉट्सअप चेक करतात, तेव्हा मला नाही आवडत ते, म्हणजे संताप होतो. पण आता मला असं कळलं की आता हे असंच आहे, हे स्वीकारून कदाचित आता आपल्याला जे काही करायचे ते आपल्याला करायचे, त्याला पर्याय नाही. मित्रांचे काही सल्ले ऐकतोस? हो म्हणजे मी फार बरे सल्ले देणारे मित्रच नाही. नाही आहे, म्हणजे मला खूप चांगले सल्ले देणारे मित्र आहेत. एक मित्र बघूया काय सल्ले देतोय ते. हाय चिन्या, कसा आहेस? मला विचारण्यात आलं की तू चिन्याच्या बाबतीमध्ये काय कानाला खडा लावलास. तुला आठवतं चिन्या, मी तुला म्हटलं होतं की चिन्या प्लीज जरा ना काम कमी कर आणि अनेक आघाड्यांवर काम करू नकोस. जे तुला आवडतंय खरोखर त्याच क्षेत्रामध्ये काम कर. म्हणजे ॲक्टिंग कर, लिखाण वाटलं तर त्यावेळेस लिखाण कर, दिग्दर्शन वाटलं तर दिग्दर्शन कर. कारण मला असं नेहमी वाटतं की तू खूप काम करतोयस. तू सिरियलही लिहायची असते, तुला सिनेमाही लिहायचा असतो, तुला कामही करायचं असतं, तुला दिग्दर्शनही करायचं असतं, अनेक आघाड्यांवर काम करतोस. तर तो म्हणाला हां मी नक्की प्रयत्न करेन, असं खूप फोकस्ड आणि असं काम करण्याचा. पण त्याच्याच म्हणजे ही गोष्ट आहे साधारणतः मग्न तळ्याकाठच्या तालमीच्या वेळची. आणि आपले प्रयोग सुरू झाले आणि त्यानंतर मला नंतर कळलं की तू ॲट अ टाईम एक सिनेमाही लिहितोयस, एक नाटकही दिग्दर्शित करतोयस, तू कामही करतोय सिरियलमध्ये, एका हिंदी सिरियलमध्ये. नंतर मला कळलं एका सिनेमामध्ये पण काम करतोयस. म्हटलं हा माणूस एवढं सांगूनही परत तेच करतोय. तर मी कानाला खडा लावला की याच्या पुढे चिन्याला आपण अमुक कर असं कधीही सांगायचं नाही, कारण तू कुणाच्याही बापाचं कधीही ऐकणारा माणूस नाहीच. मगाशी मी जी नावं घेतली त्याच्यात हे एक महत्त्वाचं नाव आहे, वैभव मांगले. आणि माझं मनापासून प्रेम आहे वैभववर. पण तो जे म्हणालाय, मी प्रयत्न खूप करतो, मी खूप कामं कमी केली माझी, पण अजूनही करतोय. पण एवढं काम करायला पाहिजे माणसाने. हां म्हणजे मीही तुला 1-2दा असं ओझरतं सांगितलं होतं की थोडं कमी काम कर, म्हणजे आपली किंमत वाढवून मिळते. हो नाही हे बरोबर आहे. निर्मात्यांनी वेळेत पैसे दिले तर कदाचित मी काम कमी करेन माझं. आता इथे आपला एक भाग असतो की माझा खडा माझं मत. तुला काही प्रश्न विचारू आम्ही, त्याला 2 पर्याय आहेत. बरं. तुला एक आणि एकच पर्याय निवडावा लागेल अरे देवा. यातला. पहिला प्रश्न, चिन्मय मांडलेकर लेखक की चिन्मय मांडलेकर दिग्दर्शक? चिन्मय मांडलेकर दिग्दर्शक. चिन्मय मांडलेकर दिग्दर्शक का चिन्मय मांडलेकर अभिनेता? चिन्मय मांडलेकर दिग्दर्शक. तुझ्या मते उत्कृष्ट अभिनेत्री कोण? अभिनेत्री हां, स्पृहा जोशी की तेजस्विनी पंडित? तेजस्विनी पंडित. तसंच अभिनेता संतोष जुवेकर का प्रसाद ओक साहेब? Oh my God. माफ करा. Oh my God. हे कठीण आहे, हे खरंच कठीण आहे. एक उत्तर द्यावंच लागेल. आता डिप्लोमॅटिकली कसं द्यायचं? म्हणजे एक किस्सा सांगतो तुला, तुला बघ काय मदत होते का. एक जहाज असतं, ते बुडत असतं, त्याच्यावर एक माणूस उभा असतो, त्याची एक बायको असते आणि त्याची एक अत्यंत जवळची मैत्रीण असते. आणि तो म्हणतो की 2 जणांना मी फक्त नेऊ शकतो. त्याने बायकोबरोबर लग्न केलेलं आहे. त्याची मैत्रिणा जरा सौम्य शब्द वापरला ती त्याच्याबरोबर आहे. तर तो म्हणतो की मी आणि माझी बायको बोटीतनं जाऊ. तर ती बायको विचारते आणि ती? तर तो म्हणतो ती घेईल, समजून घेईल. तसं असेल तर मग मला प्रसाद ओके नाव घ्यावं लागेल, कारण संतोष जुवेकर माझी बायको आहे, ती घेईल समजून. अलबत्या गलबत्या की व्हॅक्युम क्लीनर? का
हे बघ आता मी परत तुला मदत करू शकतो. हां या 2 नाटकांमुळे तू स्वतः काय मिळवलंयस हे आहेच, परंतु या 2 नाटकांमुळे तू एक वेगळ्या प्रकारचं कशाला काही सुरुवात केलीस का, काही पायंडा पाडलायस का, किंवा काही जास्त मदत गलबत्यामुळे याच्यावर तू ठरव. गलबत्यामुळे तो नक्कीच पडलाय, कारण बालनाट्य एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू शकतं, लोक बघू शकतात आणि त्याला भरभरून गर्दी करू शकतात. हे आम्हाला करतानाही आमच्या स्वप्नात नव्हतं, पण तो पायंडा अलबत्या गलबत्याने नक्कीच पाडला. आवडता दिग्दर्शक कोण, चंद्रकांत कुलकर्णी का विजय केंकरे? चंद्रकांत कुलकर्णी. आणि शेवटचा प्रश्न, झेंडा की फर्जन? झेंडा. परत मी कारण झेंडा नसता तर फर्जन नसता. आपण जे लिहितो ना त्याच्यावरती आपला हक्क असतो. पूर्वीच्या काळी व्हायचं नाही, पण अलीकडे काही नाटकांवरनं लेखक आणि निर्मात्यांच्यात वाद झाला, मग ते नाटकावर मालकी कोणाची याच्यानं कोर्टापर्यंत प्रकरण गेलं. म्हणजे कोर्टरूम ड्रामा होता मराठीमध्ये, पण मराठीतले लोक कोर्टात जातील असं फार पूर्वी कधी घडलं नव्हतं. तर आपण आपल्या संहिता कुठेतरी नोंद कराव्या किंवा काहीतरी करून घ्यावं जिथे ते नोंदवता येतं, याची तू काळजी घेतोस का? आत्ता घ्यायला लागलोय. आता मी खूप काटेकोरपणे ती घ्यायला लागलोय. मी थोडंसं ह्या व्यवहाराच्या बाबतीत थोडा हलगर्जी होतो, पण फार रिसेंटली असं झालं, एक उत्तम खूप यशस्वी असा सिनेमा येऊन गेला ज्याची मूळ संकल्पना कथा माझी होती, आणि ज्या माणसानं तो सिनेमा बनवला मराठीतला खूप मोठा दिग्दर्शक आहे. तो असा माणूस आहे ह्या इंडस्ट्रीतला ज्याने मला पहिल्यांदा त्याच्याबरोबर त्याच्या गाडीत बसवलं होतं. त्याचं फार वेगळं स्थान माझ्या मनात आहे आजही. पण तो सिनेमा त्याने बनवला, सिनेमा आला, खूप चालला, त्याला खूप यश मिळालं आणि मला त्याच्याबद्दल आनंद आहे फार, कारण एनिवेज मराठी सिनेमे इतके चालत नाहीत. सिनेमाचा पहिला प्रोमो आला होता तेव्हाच मला कळलं होतं की ही बहुतेक आपली तीच स्टोरी ही आहे. पण मी समहाव त्याच्यावर रिॲक्ट नाही झालो. सिनेमा बघायला गेलो, सिनेमा बघितला, एक गेलो तेव्हा अशी एक वेडी आशा अशी होती की कदाचित स्पेशल थँक्समध्ये तरी आपलं नाव असेल, तेही नव्हतं. त्याला फोन केला मी त्याच्यानंतर की असं असं बघितलं आणि ही माझी तीच गोष्ट आहे. आणि त्याच्यावर त्याने मला प्रांजळपणे असं सांगितलं की मी विसरून गेलो की ही तुझी गोष्ट आहे. मला असं वाटलं ही मलाच सुचलेली गोष्ट आहे जी मी त्यावेळेला तुझ्याशी शेअर केली, मग ती आता झाली. सो ठीक आहे, म्हणजे तो विसरला, पण आता मला विसरून नाही चालणार माझ्या गोष्टी कुठल्या. त्यामुळे त्या रजिस्टर करणं आणि ह्या बाबतीत पूर्णपणे कानाला खडा की लिहिल्यानंतर हवं तर फुलस्टॉप लावायला विसरेन, पण रजिस्टर करायला विसरणार नाही. आणि हे मी रादर जे होतकरू लेखक बघत असतील त्या सगळ्यांनाच सांगतो. बरेचदा काय होतं, लोक प्रयोगाच्या ठिकाणी येऊन तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला असं देतात, हे घ्या माझं हे नाटक, हे तुम्ही प्लीज वाचून सांगा. तर असं नका देऊ कोणाला, कारण तुमचीच कल्पना तुम्हालाच पैसे तिकीट खरेदी करायला लागून कधी पडद्यावर बघावी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही ते रजिस्टर करा प्रॉपर, म्हणजे जरी उद्या कोणी चोरलं तरी निदान कोर्टरूम ड्रामा तरी आपल्याला खेळता येईल ना. तू इथे आलास याबद्दल झी मराठीकडनं एक आठवण म्हणून प्रेमाची भेट. समुद्र नाटक दिग्दर्शित केलं होतं, त्यात काम केलं होतं. आणि जेव्हा आत्ता आम्ही मागच्या वर्षी त्याचे प्रयोग केले तेव्हा त्या नाटकासाठी मी एक ठुमरी लिहिली होती, तर ती सादर करतो. एक वैधानिक इशारा, सुरांकडे लक्ष देऊ नका, शब्दांकडे लक्ष द्या. रूठो ना केसरिया मोह से, रूठो ना केसरिया, बिनती करत हूँ तो से पियरवा, कसियो ना तुम तंज. मैंने खेली आँख मिचोली, मैंने खेली आँख मिचोली, किस्मत ने शतरंज, मोह से रूठो ना केसरिया.
लाज से मोरी पलक झुकी है पर ना हूँ शर्मिंदा बन कटार तू चीर दे सीना हो जाऊं मैं जिंदा सावरिया रूठो ना केसरिया. मयुरेश माडगावकरची चाल आहे, माझे शब्द आहेत. चिन्मय मांडलेकर उत्तम लेखक, दिग्दर्शक, अभिनेता हे सगळं आहे. पण या व्यतिरिक्त आज तो ज्या पद्धतीने मोकळेपणाने इथे बोलला, माझी खात्री पटली की तो फार एक उत्तम माणूस असणार, तो एक उत्तम मित्रही असणार अनेकांचा. माझाही आहेच, तसा अनेकांचा असणार. आज त्याचे कानाचे खडे फोडल्यामुळे चिन्मय मांडलेकर एक कलाकार म्हणून तुम्हाला अजून जास्ती आवडायला लागेल. पण माझाही एक या मुलाखतीमध्ये फायदा झाला की माझा तो मित्र होता, पण अजूनही चांगला घट्ट मित्र होईल नक्कीच. आपण त्यांना शुभेच्छा देऊया की तुमच्या आवडीच्याच कामात तुम्ही कायम व्यग्र राहा, भरपूर काम करा. तुमच्या नाटकांच्या शूटिंगचे तारखा, नंतर विमानाची तिकीट, वेळ ह्याचे कसलेही घोळ घालू नका आणि उंदरांपासून सावध राहा आणि बायकोच्या समाधानाकरता भरली वांगी नक्की खा. इथेच थांबूया. या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्सस्मिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.